चला तर अगदी असे क्रिस्पी मंचुरियन बनवूया, ते सुद्धा व्हेज मंचुरियन भरपूर अशा भाज्या वापरून बनवूया, म्हणजेच की काहीतरी हेल्दीसुद्धा नक्कीच पोटात जाईल। तर त्यासाठी सर्वप्रथम मी ते काय केलेलं आहे, मीडियम साईजचा कोबी किसून घेतलेला आहे, त्यानंतर 2 मीडियम साईजचे गाजर किसून घेतलेले आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे किसून घेतलेले आहे। तर इथे जो आहे मोठा बोल घेतला, त्यामध्ये सर्व भाज्या काढून घेतल्या आहे, अर्धा चमचा मीठ घातलं आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स केलं, म्हणजे काय होईल, मीठ जे आहे व्यवस्थित सर्व भाज्यांमध्ये मिक्स होईल। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं की त्याला आपण 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवूया, म्हणजे काय होईल, त्यातलं भाज्यातलं जे पाणी आहे ना ते सर्व जे आहे निघून येईल। तर इकडे जे आहे 5 मिनिटं झालेले आहेत। त्यानंतर मी इथे एक परात घेतली, त्यावर कॉटनचा कपडा ठेवलेला आहे, कारण आपल्याला हे जे सर्व पाणी आहे ते कपड्यानेच पिळायचं आहे, हाताने पिळणं अशक्य आहे, कारण हाताने सर्व पाणी अजिबात निघणार नाही, त्यामुळे आपण कापडाने पिळूया। तर सर्व भाज्या ज्या आहेत कापडावर काढून घेतलेल्या आहे, चारीकडची बाजू धरून आपल्याला घट्ट असं जे आहे पिळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे सर्व निघून येईल। हे जे पाणी आहे ना, हे मंचुरियनसाठी रेड फ्लॅग आहे किंवा मग रेड अलर्टसुद्धा आपण म्हणू शकतो। तर अशा पद्धतीने जे आहे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती पाणी त्यातून निघलेलं आहे। आणि जर सपोज आपण जर असेच मंचुरियन बनवले तर ते तर अजिबात चांगले होणार नाही आणि प्लस सगळं पाणी लागेल। त्यामुळं हे अशा पद्धतीनेच पिळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, सगळं पाणीसुद्धा निघून येतं आणि मीठ टाकलं की एक्स्ट्रा जे पाणी असतं त्यामध्ये ते सुद्धा निघून येतं। आता तुम्ही म्हणाल पाणी गेलं भाज्याचं, तर मग आता काय त्यामध्ये विटॅमिन उरलं, तर असं काही नाही आहे। मंचुरियनसाठी तर पाणी काढणं आवश्यक आहे। तर या पद्धतीने सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता जी भाज्याची आपली क्वांटिटी होती त्यामध्ये किती कमी अशी क्वांटिटी झालेली आहे। पहिले मला सुद्धा असंच वाटलं होतं, अरे किती भाज्या झाल्या, पण असं काही नाही, पाणी काढल्यावर खूप कमी, त्यातले 50% जे आहे ते निघून जातं। तर या पद्धतीने जे आहे सर्व भाजी मी व्यवस्थित अशी हे करून घेतलेली आहे। त्यानंतर जो आहे लसूण ठेचून घेतलं होतं, 10 ते 12 लसणाच्या कळ्या ज्या आहेत ठेचून घेतल्या त्या घालून घेतल्या। त्यानंतर इकडे जे आहे 1 चमचा रेड चिली सॉस घेतला होता, तो घातला, 1 चमचा सोया सॉससुद्धा घालून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला मीठ घालायची आवश्यकता नाही, कारण आपण अगोदर मीठ घातलं होतं आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं। त्यानंतर 1 चमचा मिरेपूड घालून घेतली छान अशी। त्यानंतर इकडे जे आहे मी 3 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर अशी क्वांटिटी घेतलेली आहे, ती सुद्धा घालून घेतली। याने काय होतं, छान असं बाइंडिंग येतं आणि मंचुरियनसुद्धा क्रिस्पी होतात। त्यानंतर 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, ह्याने काय होतं, कलर छान येतो आणि खाताना अजिबात जळजळ होत नाही। आणि जे आपण मार्केटमध्ये खातो किंवा मग गाडीवरती खातो तर ते असे छान असे लाल लाल असतात, तर ते ही काश्मीरी मिरची पावडर वापरतात, त्यामुळे त्यांच्या मंचुरियनला जो आहे छान असा लाल बुंद कलर आलेला असतो। तर व्यवस्थित असं अगोदर मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता पाणी काढल्यामुळे आपल्या भाज्या ज्या आहेत सर्व मिक्स व्यवस्थित होत आहे, नाहीतर काय झालं असतं, सगळं असं ओलं ओलं लागलं असतं जर आपण पाणी काढलं नसतं तर। आणि यामध्ये गाजर आहे, त्यानंतर कांदा आहे, कोबी आहे, तर भाज्या सर्व हेल्दीच आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे डो बनवून घेतलेला आहे आणि यातून आता आपण थोडं थोडं घेऊन जे आहे आपल्याला मंचुरियन बॉल्स बनवायचे आहेत। आता मंचुरियन बॉल्स बनवताना थोडी काळजी घ्यायची, खूप अशा दाबून बॉल्सनी बनवायचे आहे आणि खूप हलक्या हाताने सुद्धा नाही बनवायचे, फक्त थोडेसे प्रेस करत करत अशा आपल्याला गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहे। म्हणजे काय होतं, छान त्याचा आतमध्ये जेव्हा आपण ते सॉसेसमध्ये घालू ना त्याला चायनीज बनवताना, तर त्याचं काय होतं, सर्व सॉसेस जे आहे छान असे मंचुरियनच्या आतपर्यंत जाते। जर आपण दाबून बॉल बनवले तर आतमध्येपर्यंत सॉसेस जाणार नाही। तर अशा पद्धतीने सर्व बॉल्स मी बनवून घेतलेले आहे, काही छोटे काही मोठे, सर्व काही एक साईजचे बनवणं गरजेचं नाहीच आहे इथे। तर इकडे तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे। आता तेल किती तापवायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का। तर तेल किती तापवायचं, आपल्याला खूप कडकडीत गरम नाही तापवायचं किंवा मग खूप नॉर्मल नाही ठेवायचं, छान हाय तेल झालं की गरम हीटचं, बस एवढंच आपल्याला तेल तापवायचं। ज्यावेळेस आपण यामध्ये मंचुरियन घालू ना, तर अशा पद्धतीने जे आहे हलके हलके बबल्स आले पाहिजे, एवढं तेल आपल्याला गरम पाहिजे, खूप जास्त अजिबात गरम नाही करायचं, नाही ते काय होईल, वरून मंचुरियन फक्त लालसर होतील किंवा मग जळतील आणि आतून नुसते कच्चे राहतील। त्यामुळं आणि आपल्याला हे जे आहे लो टू मिडियम फ्लेमवर तळायचे आहे फर्स्टला, म्हणजे अगोदर जेव्हा आपण बॉल्स त्यामध्ये घालू तेव्हा
लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आणि त्यानंतर थोडेसे आपल्याला वाटलं की आता तळत आलेले आहे तर मिडियम टू हाय फ्लेम करायची. अशा पद्धतीने जे आहे सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर मी एका मागोमाग जे आहे सर्व बॉल्स तळून घेतलेले आहे आणि छान असा गोल्डन क्रिस्पी कलर आलेला आहे, सोनेरी कलर आलेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा तेवढंच झालेले आहे. तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने जे आहे सर्व बॉल्स मी तळून घेतलेले आहे. बाकीचे सुद्धा मी बॉल्स तुम्हाला दाखवते. तळायला टाकलेले होते मी आणि अशा पद्धतीने जे आहे सर्व बॉल्स एका मागोमाग काढून घेत आहे. छान असे निथळून काढायचे. आपल्याला खूप असं तेल नाही ठेवायचं त्यामध्ये. आणि घरच्या घरी तितके टेस्टी मंचुरियन तयार होतात की बाहेर जाऊन खाण्याची अजिबात इच्छा राहत नाही. तर अशा पद्धतीने आपण मंचुरियन बॉल्स जे आहेत सर्व तळून घेतलेले आहेत आणि छान सोनेरी असा कलर आलेला आहे, क्रिस्पी आलेला आहे. आणि गॅसची फ्लेम अगोदर मी जसं म्हणाले की लो टू मिडियम ठेवायची सुरुवातीला आणि नंतर मग मिडियम टू हाय करायची. तर या पद्धतीने सर्व बॉल्स मी तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता छान असे गरम बॉल्स आहेत. चला तर आपण पटापट याचे सॉससुद्धा बनवायला घेऊया. तर इकडे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये एक पळी तेल घातलं. आता 10 ते 15 लसणाच्या कळ्या होत्या त्या घातल्या ठेचून. आता चायनीज जे आहे नेहमी हाय फ्लेमवरच होतं, त्यामुळं मग हाय फ्लेमवर आहे तर फास्ट बनवूया पटापट असं. तर लसूण छान असा लसूण जो आहे फ्राय करून घेतलेला आहे. खूप लसूण जो आहे फ्राय नाही करायचा, थोडासा क्रंचीपणा राहिला पाहिजे. तर यामध्ये जे आहे मी 2 मिडियम साईजचे कांदे जे आहेत अशा पद्धतीने कट केलेले आहे. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने कट करायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. ते सुद्धा हाय फ्लेमवर छान कांदा थोडा वेळ 1 मिनिटभर फ्राय केला की त्यामध्ये नंतर आपण शिमला मिरची घालूया. आता हे भाज्या खूप जास्त फ्राय नाही करायच्या, थोडा क्रंचीपणा राहिला पाहिजे. तर इथे मी 1 मिडियम साईजची शिमला मिरची घेतली होती, तीसुद्धा यामध्ये घालून घेतली. तुम्हाला हवं तर कोबी, गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या करू शकता किंवा मग काही लोक कॉर्नसुद्धा घालतात, तर तीसुद्धा घातली तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीने सर्व भाज्या ज्या आहे 2 ते 3 मिनटं छान अशा फ्राय केल्या. त्यानंतर आपण यामध्ये घालूया 1 चमचे मिरेपूड घातलेली आहे, काळे मिरेपूड. त्याने छान टेस्ट येते आणि खाण्यालासुद्धा युनिक लागते, त्यामुळं मिरेपूड घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. कलर छान येतो आणि बाइंडिंगसुद्धा राहतो. तर या पद्धतीने जे आहे मिरची पावडरसुद्धा घालून घेतली. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर 1.5 चमचा सोया सॉस घातला होता, तो घालून घेतला. त्यानंतर 1.5 चमचा रेड चिली सॉस घातला, 1 चमचा टोमॅटो सॉस घातला. छान असं आपण मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे हाय आहे. त्यानंतर अर्धी ग्लास पाणी घातलेले आहे या ठिकाणी मी. तर अर्धी ग्लास पाणी घातलं, छान असं मिक्स करून घेऊया परत. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे जे आहे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे, कारण आपण भाज्यामध्ये मीठ घातलेलं होतं. त्यानंतर सॉसेसमध्ये सुद्धा मीठ होतं. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि छान असं त्याचा घोळ बनवलेला आहे आणि तो सुद्धा घालून घेतला. आता इकडे एक उकळ आली की त्यामध्ये आपण बॉल्स घालून घेऊया. छान अशी एक उकळ आलेली आहे आणि आपले सोयाबीन बॉल्स आपण आता यामध्ये पटकन असे घालून घेऊया. आता गॅसची फ्लेम जी आहे मिडियम करून घ्यायची. आता हाय ठेवायची गरज नाही, फक्त ज्यावेळेस आपण कांदा, लसूण वगैरे भाज्या फ्राय करत असतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची. आता आपण लो करून घेतली तरीसुद्धा चालेल. बॉल्स घालून घेतले, छान असे खालीवर करून घेतले आणि पाहू शकता वा वा काय मस्त झालेले आहे सोयाबीन व्हेज मंचुरियन. त्याचं सॉससुद्धा एकदम बेस्ट झालेलं आहे. आणि ज्यावेळेस मी ते खालीवर करत होते तेव्हाच मला असं वाटतं खावा अजिबात राहत नाही. त्यावर मस्त अशी घातलेली आहे कांद्याची पात. तुम्ही हवं तर कोबी घाला किंवा मग कोथिंबीर घाला. कांद्याची पात अवेलेबल नसेल तर कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि हा वास तर एवढा घमघमाट सुटलेला आहे. अशा पद्धतीने आपले छान असे व्हेज मंचुरियन बॉल जे आहेत तयार आहे विथ सॉस. तुम्हाला जर थोडे ग्रेव्ही टाईपमध्ये आवडत असतील तर तुम्ही थोडं पाणी जास्त घाला त्यामध्ये, म्हणजे ते ग्रेव्ही टाईप होतील. तर अशा पद्धतीने आपले व्हेज मंचुरियन तयार आहेत. अगदी ढाबा, रेस्टॉरंट किंवा मग गाडी स्टाईल, मार्केट स्टाईल आपले व्हेज मंचुरियन तयार आहे. अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही? पटापट सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा.